त्या दिवशी पप्पा इकडेच बसले होते. पितांबरी वहिनी त्यांना छत्री दिली. त्यांना काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. सुई सापडली. आणि मग कळलं की ज्या दिवशी ते डॉक्टर आले होते ते कोणतरी वेगळेच डॉक्टर होते. तुम्ही त्या दिवशी फोन केला त्यानंतर मी आमच्या क्लिनिकमध्ये इन्क्वायरी केली, पण आमच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या घरी गेलेल्या डॉक्टरांची कसलीच नोंद नाही आहे. सगळ्या गोष्टीचं नक्कीच काही ना काहीतरी कनेक्शन आहे. अरे ते काय कनेक्शन आहे हेच मला शोधून काढायचं आहे. माय लॉर्ड, माझे अशील जयंत कानेटकर यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. जान्हवी कानेटकर, सॉरी म्हणजे तुम्हाला कानिटकर म्हटलं याचा राग आला का? पण अजून तुमचा डिवोर्स झालेला नाहीये, त्यामुळे लिगली जान्हवी जयंत कानिटकर अशीच तुमची ओळख आहे. आणि मला कोर्टात तसंच बोलावं लागेल, बरोबर ना वकील साहेब? सो माय लॉर्ड, जान्हवी कानिटकर आणि काल आपण ज्यांची साक्ष ऐकली ते विश्वा देशमुख यांचं नातं अत्यंत संशयास्पद आहे. यांच्या या नात्यामुळेच जान्हवी आणि जयंत यांच्या सुखी संसारात दुरावा निर्माण झालाय माय लॉर्ड. आय एम राईट मिस्टर कानिटकर? येस. सो मिस्टर कानिटकर, मला सांगा या दोघांच्या नात्याबद्दल तुम्हाला नक्की संशय का आला? कारण लग्न झाल्यानंतर मी जानूला विचारलं होतं की तिचा कोणी जवळचा मित्र आहे का. तिने मला तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबद्दल सांगितलं, पण या विश्वाबद्दल काहीच सांगितलं नाही. कॉलेजमध्ये तुझ्यावर कोणीतरी खूप मनापासून प्रेम करत होतं हे तुला माहीत होतं जानू, तरी तू मला त्याचं नाव सांगत नाही. तेव्हाच मला माझ्या जानूवर संशय आला होता की ती माझ्यापासून काहीतरी लपवते, आणि म्हणूनच मी विश्वाचा शोध घेऊ लागलो. काल विश्वाही म्हणाला की जानूने त्याला मॅड अशी हाक मारणं देखील बंद केलं होतं. ते यासाठीच कारण मला त्या विश्वाबद्दल काहीच कळू नये म्हणूनच. मिस्टर कानिटकर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का जान्हवी मॅडमचं विश्वावर प्रेम होतं? नाही, माझ्या जानूवर पूर्ण विश्वास आहे, पण त्या विश्वावर अजिबात नाहीये. तो लग्नानंतर तिला चोरून भेटायचा, माझ्या विरोधात तिचे कान भरायचा, तो नको नको ते सांगायचा माझ्याबद्दल, तिला सारखं शिकवायचा. कारण या विश्वाचं जानूवर पहिल्यापासूनच प्रेम होतं, आणि त्याला त्याचं हे प्रेम मिळालं नाही ना, म्हणून त्याने जानूच्या आणि माझ्या नात्यात विष घालवण्याचा प्रयत्न केला. मिस्टर जयंत कानिटकर, तुम्ही आमच्या आशिलावर आणि त्यांच्या मित्रावर वाटेल ते आरोप करताय. आधीच तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल आहे. या विधानानंतर तुमच्यावर मानहानीचा दावाही ठोकला जाऊ शकतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इथे माझ्या क्लायंटला धमकावलं जातंय. अजिबात नाही. तुमचा क्लायंट आमच्या क्लायंटला वाटेल ते बोलतोय, बिनबुडाचा आरोप करतोय. यावर माझं ऑब्जेक्शन आहे. तुमच्याकडे काय पुरावा आहे? विश्वा देशमुख आणि जान्हवी दळवी यांच्यात मैत्री पलीकडचं नातं होतं. हां, बोला ना. पुरावा आहे जज साहेब. मला कधीच वाटलं नव्हतं मला माझ्या जानूवर कोणत्याही प्रकारचा आरोप घ्यावा लागेल, पण माझाही नाईलाज आहे. माझं प्रेम खरं आहे हे ठरवण्यासाठी मला जगासमोर सत्य मांडावंच लागेल.
मिस्टर कानेटकर, पुरावा म्हणताय ना? मालॉर्ड, जान्हवी कानिटकर आणि विश्वा यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे, त्याचे हे पुरावे. जज साहेब, लग्नानंतर आम्ही खूप सुखात होतो. जानूचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. पण हा विश्वा, त्या विश्वाने लग्नानंतर जानूच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवलं. आणि बघा ना, त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. जानूने माझ्यावर खोटे आरोप करून मला अशा या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. माझ्याकडून डिवोर्स मागितला आणि हे फक्त आणि फक्त या विश्वामुळे झालंय. खोटं बोलतोय हा जज साहेब. जज साहेब, हा माणूस काय वाटेल ते बोलतोय. आमचं नातं कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीमुळे नाही, तर या माणसाच्या नीचपणामुळे तुटलंय. ऑर्डर ऑर्डर. मिसेस जान्हवी, तुम्हाला असं मध्ये बोलता येणार नाही. तुम्हाला जर तुमची बाजू काय मांडायची असेल तर प्लीज विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. काय खोटं आहे जान्हवी मॅडम? विश्वाची आणि तुमची मैत्री खोटी आहे की विश्वानं मैत्रीचं लिमिट क्रॉस केलं आणि तुमच्या आयुष्यात इंटरफेअर केलं हे खोटं आहे? बोला. जज साहेब, विश्वा माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. आमच्या मैत्रीच्या नात्या पलीकडे जाऊन त्याने माझी मदत केली आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मी आमची मैत्री कधीच लपवली नाही आणि कधी लपवणारही नाही. नाही, मुळात त्यात चुकीचं काय आहे आज मला सगळ्यांसमोर सांगायचंय. माझ्या याच मित्रामुळे आज तुम्हा सगळ्यांसमोर मी ताठ मानेने उभी आहे. जज साहेब, जेव्हा मला माझी अवस्था माझ्या घरच्यांनाही सांगता येत नव्हती ना, तेव्हा माझ्या याच मित्राने मला आधार दिला होता, मला सावरलं होतं.